पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात अमरावतीत धनगर बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुनील उभे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। उभे यांनी जी भाषा अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत वापरली ती भाषा या महाराष्ट्राची मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही, हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचं धनगर बांधव म्हणाले। त्यामुळे सुनील उभेवर यात अमरावतीत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी धनगर समाज बांधवांनी केली। मागण्यांचं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं। रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता अशी भाषा राज्यपालासारख्या उच्च पदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ, ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखत आहेत। अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत टिप्पणी केलेली आहे, कारण ती साध्वी, ती आमची आई आणि राजमाता, तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं, तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही। प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या, पूर्ण सत्ता त्यांनी राबवली। आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत, जे होते, त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली। आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा, कारण अमरावतीकरांच्या, अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत। आम्ही अवमानित झालोत, आम्ही अपमानित झालोत आणि ताबडतोब इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे।